सकाळच्या नाश्त्यामध्ये मस्त आलू पराठा केलेला होता. ते नाश्ता करून झाल्यावर नाही ते बापाचं काही काम चालू होतं, म्हणजे वॉटरमेलन ज्यूस बनवायचं होतं, कारण त्यांच्या पोरांना प्यायचं होतं आज वॉटरमेलन ज्यूस. चंगू तर किचनमध्ये येऊनच वाट बघत होता. बापांनी पण अशी कामं कधी केली नाही, पण आपल्या लेकरांसाठी करायला घेतलं, ट्राय केलं, पडत केलं खरी, पण एकदम मस्त ज्यूस तयार झालेलं. मग पहिला चंगूलाच दिलं, कारण की त्याला पाहिजे होतं, त्याला तर आवडलं. मग त्याने पप्पाला सांगितलं तू टेस्ट करून बघ. हा, पप्पाला पण आवडलं. चला मग पप्पांची मेहनत काय वाया गेली, दोघांची आंघोळ घालून आणि पटकन बसले जेवायला, कारण की मी आपलं भूक पण जास्त लागलेली. आणि जेवणामध्ये आज ना मी रात्रीचाच भात होता ना तोच फोडणीला लावलेला आणि मस्त ज्यूस घेऊन अशी मी जेवायला बसलेली. आणि नंतर आंघोळ करून घेतली ना, बाहेर येऊन बघते ना आमची मंगू अशी लादीवर एकदम लोळत होती. एकतर तिला बरं नाही, वरून लादीवर लोळते आणि पाणी आलं तर नवरा पाणी भरतो आणि त्याला माहिती पडलं मी व्हिडिओ काढते, जसं रिॲक्शन असं होतं. नंतर ना मी पटकन चंगू मंगूंसाठी ना खिचडी टाकून दिली आणि नंतर झोपून गेली. आणि जशी मी उठून बघते ना त्याच्यामध्ये 2 सबस्क्रायबर वाढलेलं. कालच माझी थिंकिंग अशी बोलत होती की 2 सबस्क्रायबर वाढणार. ऍक्च्युली ना मी ब्लॉगिंग करत नाही, कारण की मला ते ना व्हॉइस ओव्हर काही करता नाही होत, हे असतात. मी कॉमेडी व्हिडिओ बनवते आणि त्याच्यामुळे माझे 2 सबस्क्रायबर वाढलेले. वाव, मी एवढी खुश होती ना, म्हणजे 2 म्हणजे आज माझे ना पूर्ण 60 सबस्क्रायबर झालेले. मी एवढी खुश होती ना, तुम्हाला मी काय सांगू माझ्या खुशीचं. एकदम मी असं वाटतं उठून मी नाचू बिचू, आणि ते वाटलं नव्हतं, मी खरंच उठून नाचायला लागली. तुम्हाला माहिती नाही मला एक सबस्क्रायबरने किती खुशी मिळते. आणि राज गेलेला ट्युशन आला आणि माझी दुपारची कामं सगळेच राहिले. मी झोपून गेलेले, कपडे धुले तसे होते. चंगू आलेला आणि मग मी संध्याकाळी ना थोडं खुश होते ना, म्हणून आज मुली कॉमेडी व्हिडिओ बनवणार म्हणून रेडी होत होती. आणि तेवढ्यात ना राजनीना येतानाच वडापाव घेऊन आलेला. मग पटकन देवाला विसरू कशी पटकन देवपूजा केली, ब्लेसिंग मागितली, थँक्यू सो मच. आणि नंतर निघालं डॉक्टरकडे जायला. आणि मस्त आमची थार काढली आणि थारमध्ये बसलो आम्ही. थार नाही रिक्षा, पण आमच्यासाठी थारच आहे. मग पटकन दवाखान्यात गेलो, तिघांची पण औषधं घेऊन दवाखान्यातून निघालो. आणि आमचा नवरा घुसला सोन्याच्या दुकानामध्ये. सोन्याच्या दुकानामध्ये नवरा त्याच्या कामासाठी नाही, ते माझीच कामासाठी. मला रिंग आवडलेल्या आणि ते मिरर पहिल्यांदा बघून मी स्वतःला एकदम बघतच राहील, वाव मी कशी दिसते एकदम फिट. तर माझ्या नवऱ्याला बाली घ्यायची होती, त्यांनी पहिलाच विचार केला. त्याची पण पहिल्याची पण बाली होती, ती काय कारणामुळे गेली. आणि येताना ना पाणीपुरीला पण आल्या, तर लगेच पाणीपुरी घेऊन घेतली आणि रातचं जेवण वगैरे करून मस्त यांना औषध घातली. तर असा गेला माझा दिवस. पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.